ठाकरे शिंदे गटाचा ऐतिहासिक निकाल देणार, विधानसभा अध्यक्षांचे संकेत। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर आता 10 जानेवारी 2024 ला निकाल जाहीर होणार आहे। सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना 31 डिसेंबर 2023 पर्यंत या प्रकरणावर निकाल जाहीर करण्याची मुदत दिली होती। त्यानुसार विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणी सुनावणी घेतली। दोन्ही गटाच्या बाजूने युक्तिवाद करण्यात आला। विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटांचा युक्तिवाद ऐकून घेतला, दोन्ही पक्षांची बाजू समजून घेतली, तसेच दोन्ही पक्षांच्या आमदारांची उलट साक्ष देखील नोंदवण्यात आली। त्यानंतर आता सुनावणी अंतिम टप्प्यावर आले। असं असताना विधानसभा अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतला। त्यांनी या प्रकरणावर निकाल जाहीर करण्यासाठी 3 आठवड्यांची मुदत मागितली। सुप्रीम कोर्टाने 3 आठवडे न देता 10 दिवसांची मुदतवाढ दिली आहे। शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालासाठी सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना आता 10 जानेवारी 2024 पर्यंतची मुदतवाढ दिली आहे। विधानसभा अध्यक्षांच्या 3 आठवड्यांच्या मुदतवाढच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने तेवढी मुदतवाढ देऊ शकत नाही असं स्पष्ट सांगितलं, पण 10 जानेवारी पर्यंत अंतिम निकाल जाहीर व्हायला हवं असं सुप्रीम कोर्टाने बजावलं आहे। सुप्रीम कोर्टाचं म्हणणं राहुल नार्वेकर यांच्या वकिलांनी देखील मान्य केलं आहे। त्यानंतर आता राहुल नार्वेकर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे। राहुल नार्वेकर यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा दरम्यान महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे। शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर 10 जानेवारी 2024 रोजी निकाल घोषित करणार। आमदार अपात्रतेबाबत ऐतिहासिक निकाल देणार।